आपण एखादं क्षेत्र निवडतो आणि त्या क्षेत्रामध्ये प्रगती करत राहतो, पण बऱ्याच वेळा काय होतं, त्या क्षेत्रामध्ये लवकर आपल्याला यश प्राप्ती झाली नाही की लगेच दुसरं तिसरं असे मार्ग बदलत राहतो आणि मार्ग बदलल्यानंतर अल्पशा काळामध्ये कोणत्याच मार्गामध्ये आपल्याला यश मिळत नसतं. शेतकरी जरी झालं तरी ज्ञानोबा उदाहरण देताना सांगतात, पेरलं की लगेच उगवून त्याचं लगेच फळ मिळत नाही. अगोदर जमीन व्यवस्थित करावी लागते, नांगरावी लागते, तणाचं नियोजन करावं लागतं आणि त्या जमिनीमध्ये पावसाचा ओलावा देखील असायला हवा, पाण्याचा ओलावा असायला हवा आणि त्याच्यामध्ये जातीवंत बी पेरलं जातं. त्यावेळी काही मर्यादित कालावधी गेल्यानंतर भरपूर प्रमाणात पीक मिळतं, पण शेतकरी त्याची कष्टाची जी काही एक रीत आहे ती शेवटपर्यंत सोडत नाही. तसं कोणताही तुम्ही जो मार्ग निवडताय त्या मार्गामध्ये शेवटपर्यंत आपण त्याच्याशी जर प्रामाणिक राहिलो तर त्याच्यामध्ये नक्की आपल्याला यश मिळतं. फक्त ती वेळ त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा जाऊ द्यावा लागतो. ज्ञानोबा सांगतात, जैसे सुक्षेत्र आणि उलटे, वरी बीजही पेरिले गोमटे, आलोड फळभार भेटे, परी वेळे की गा.